नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. आधी वळूया हेडलाईन्सकडे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय. 5व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला. एकनाथ शिंदेंचा सुनील राऊतांना फोन. संजय राऊतांची प्रकृतीची विचारपूस. म्हणाले लवकर बरे व्हा. निवडणुकीआधी राज्यात नवी आघाडी. करुणा मुंडे सुप्रिया सुळेंच्या भेटीला. अंजली दमानिया यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट. दिल्ली स्फोट घटनेनंतर अबू आझमी यांनी दिली प्रतिक्रिया. नेमकं काय म्हणाले? षड्यंत्र करणाऱ्यांना सोडणार नाही. दिल्ली स्फोट घटनेनंतर मोदींचा भूतानमधून थेट इशारा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेटची मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. त्यामध्ये 5 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. सहकारी, विधी व न्याय, वित्त विभाग आणि जलसंपदा विभागासाठी 2 असे एकूण 5 निर्णय घेण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून 5व्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार 5व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर, हिंगोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औंढा नागनाथ व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर या ज्योतिर्लिंगाच्या विकासासंदर्भात सादरीकरण बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्यातील भाविक नियमितपणे ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येतात. हे लक्षात घेऊन श्री क्षेत्र भीमाशंकर, श्री क्षेत्र औंढा नागनाथ व श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा सर्वसमावेशक विकास आराखडा असावा. मंदिर परिसरात सुरू असलेली विकास कामे गतीने पूर्ण करून प्रस्तावित कामाचे योग्य नियोजन करा. या परिसरात भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी अत्याधुनिक एकात्मिक सुरक्षा प्रणाली कार्यरत करून भाविकांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या सेवा सुविधा तयार करण्यासाठी गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. संजय राऊत यांनी प्रकृतीच्या कारणामुळे पुढील 2 महिने सामाजिक आणि राजकीय जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले होते. शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी केली. संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना फोन करून संजय राऊत यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केल्याची माहिती आहे. संजय राऊत यांच्यावर काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर सोमवारी संजय राऊत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी फोन करून लवकर बरे व्हा असा आपुलकीचा संवाद साधला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मंत्री गुलाबराव पाटील यांनीही जाहीर सभेतून संजय राऊतांच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त केली होती. एक महत्त्वाची घडामोड आहे. आगामी निवडणुकांपूर्वी करुणा मुंडे यांनी स्वराज्य शक्ती सेनेमार्फत सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन राजकीय पाठिंब्याचे संकेत दिले आहे. त्याचबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप घेत कोर्टात खटला दाखल केल्याचे सांगितले आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ता करुणा मुंडे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. करुणा मुंडे या स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात उतरणार असल्याची घोषणा त्यांनी नुकतीच केली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यातच आता करुणा मुंडे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या सोबतच्या भेटीचा तपशील जाहीर केला आहे. यावेळी त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि अजित पवारांशी संबंधित वादांवर अत्यंत रोखठोक मते मांडली आहेत. अंजली दमानिया यांनी मेघदूत बंगल्यावरून भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. ही भेट पुण्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे. या भेटीनंतर अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. दमानिया म्हणाल्या की त्या उच्च न्यायालयात सिंचन घोटाळा, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा आणि जरंडेश्वर घोटाळा या संदर्भात अपील करणार आहेत. फडणवीसांनी सिंचन घोटाळ्यातून सोडवले असले तरी यापुढील कोणत्याही घोटाळ्यात फडणवीस, अमित शहा किंवा मोदी कोणीही मदत करू शकणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. कोर्टाकडून आदेश मिळवून कुणालाही एकाही केसमधून बाहेर येऊ देणार नाही असं त्यांनी निर्धार केला आहे. सरकारने 42 कोटी रुपये देऊन एक व्यवहार रद्द करण्याबद्दल जी नोटीस काढली आहे ती चुकीची असल्याचे दमानिया यांनी नमूद केले आहे. हा अधिकार महसूल विभागाकडे नसून तो केवळ सिव्हिल कोर्टचे देऊ शकते असे त्यांचे म्हणणे आहे.
चोरीचा माल परत देऊन किंवा व्यवहार रद्द करून प्रकरण संपत नाही असेही त्यांचे म्हणणे आहे। दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटावर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी या घटनेला सुरक्षा आणि गुप्तचर विभागाचे मोठे अपयश म्हटले आहे। दिल्ली ही देशाची राजधानी असून अशा ठिकाणी स्फोट होणे हे चिंताजनक आहे असे आझमी यांनी म्हटले आहे। दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटावर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी या घटनेचा सुरक्षा आणि गुप्तचर विभागाचे मोठे अपयश म्हटले आहे। दिल्ली ही देशाची राजधानी असून अशा ठिकाणी स्फोट होणे हे चिंताजनक आहे असे आझमी यांनी म्हटले आहे। गुन्हेगारांना 6 महिन्यात फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत असतानाच त्यांनी निर्दोष लोकांना खोट्या आरोपाखाली अटक करू नये यावरही अबू आझमी यांनी भर दिला। मुंबईतील ट्रेन स्फोटात 187 लोकांचा मृत्यू होण्याआधी दोषींना शिक्षा झाली नाही। उलट काही निर्दोष लोकांना 19 वर्षांपर्यंत तुरुंगात ठेवण्यात आले असे त्यांनी सांगितले। न्यायालयात ते निर्दोष सिद्ध झाले। अशा प्रकारे आपल्या अपयशावर पांघरून घालण्यासाठी कोणत्याही विनाकारण त्रास देऊ नये असे आझमी यांनी स्पष्ट केले। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानमध्ये आयोजित जागतिक शांतता प्रार्थना महोत्सवाला संबोधित केले। भाषणाच्या सुरुवातीलाच दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना सोडणार नाही, दोषींना कठोर कारवाई करून शिक्षा देणार असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट इशारा दिला आहे। षड्यंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही आणि जबाबदार व्यक्तींना न्याय मिळवून देणार असे स्पष्ट केले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानमध्ये आयोजित जागतिक शांतता प्रार्थना महोत्सवाला संबोधित केले। भाषणाच्या सुरुवातीलाच दिल्लीत झालेला स्फोट घडवणारा सोडणार नाही, दोषींना कठोर कारवाई करून शिक्षा देणार असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट इशारा दिला आहे। षड्यंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही आणि जबाबदार व्यक्तींना न्याय मिळवून देईल जाईल असे स्पष्ट केले। भूतानचे हिज मॅजेस्टी द 4th किंग यांच्या 70व्या वाढदिवसाची साक्षीदार होण्याचा प्रसंगही यावेळी होता। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत आणि भूतानच्या मजबूत संबंधाचे कौतुक केले। त्यांनी भारतीय संस्कृतीतील वसुधैव कुटुंबकम आणि सर्वे भवन्तु सुखिनः या मूल्यांवर प्रकाश टाकला। संपूर्ण विश्व एक कुटुंब असून सर्वजण सुखी राहोत अशी प्रार्थना नरेंद्र मोदी यांनी केली। तसेच वडनगर आणि वाराणसी या त्यांच्या जीवनातील बौद्ध परंपरेशी जोडलेल्या स्थानाचा उल्लेख केला। शांतीचा दिवा भूतानसह संपूर्ण जगाला प्रकाशमान करो अशी आशा त्यांनी व्यक्त केली। तर या होत्या आजच्या बातम्या। पुन्हा उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा E6 TV मराठी।